नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। तर मी आज आपल्यासोबत अतिशय रिक्वेस्टेड अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर आज आपण बघतोय मस्त वरतून काहीशी कुरकुरीत आणि आतून मस्त अशी खुसखुशीत मऊसूत अशी बाटी आणि त्यासोबत आंबट गोड चवीचे वरणसुद्धा आपण बनवणार आहोत। तर अतिशय अचूक प्रमाण आणि काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे आपली बाटी अजिबात बिघडणार नाही। आणि या रेसिपीचं विशेष म्हणजे ही बाटी अजिबात कडक तर होणार नाहीच, पण तेलकटसुद्धा अजिबात होणार नाही। तर मस्त अशी कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी बाटी आपली तयार होईल। या पद्धतीने जर आपण दाल बाटी बनवली तर अवघ्या 30च मिनिटात आपला दाल बाटीचा स्वयंपाक तयार होईल। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आहे, सोपी आहे। चला करूया। दाल बाटी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम कुकरमध्ये डाळी शिजवून घेऊ। तर आपण मिश्र डाळीचे आंबट गोड असे वरण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी आता एका कुकरमध्ये पाऊण वाटी अशी तुरीची डाळ घेतली, 2 चमचे मुगाची डाळ घेतली आहे, 2 चमचे मसूरची डाळ घेतली आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतली आहे। आता याला आपण 2 ते 3 पाण्यानं असं स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर आता बघा, इथे डाळ धुवून झालेली आहे आणि डाळी बुडेल इतपत पाणी मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि झाकण लावून आपण याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ। तर आता एकीकडे आपला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण बाटीसाठी लागणारं पीठ भिजून घेऊ। तर आता इथे मी मापासाठी एक भांडं इथे घेतलेलं आहे, आपण वाटीसुद्धा घेऊ शकता। तर आता इथे मी 2 भांडी अशी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे मी 4 व्यक्तीसाठी बनवत आहे। तर या मापाने मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच बाउलने मी इथे 1 भाग असा रवा घेतला आहे। त्यात चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि थोडीशी हळद घातली आहे। तर रवा घातल्याने आपली बाटी छान अशी खुसखुशीत तयार होते। आता थोडंसं आपण याला खमंगपणा आणणार आहोत आणि त्यासाठी मी इथे 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे। साबूत न घालता थोडंसं कुटून घेतलं म्हणजे स्वाद चांगला येतो। आता हा कुटलेला ओवा आणि जिरंसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ आणि आता इथे पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातला आहे। आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण हाताच्या साहाय्याने चांगले असे एकजीव करून घेऊ। तर आता हे मी प्रमाण 4 व्यक्तीसाठी घेणार आहे। तर आपण वाटीच्या प्रमाणात हे सगळं इथे गव्हाचं पीठ आणि रवा घेऊ शकता। तर आता मी इथे 4 चमचे असं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि आता ते मी या पिठामध्ये मिक्स करत आहे। तर आता सध्या तेल गरम आहे, त्यामुळे पहिले मी चमच्याच्या साहाय्याने हे मिसळून घेते आणि नंतर आपण हाताच्या साहाय्याने हे चांगलं असं एकजीव करून घेऊ। तर आता बाटी खुसखुशीत बनवण्यासाठी आपल्याला ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे। असं 2 हातानं आपलं हे जे तेल आहे छान असं प्रत्येक पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं आहे आणि असं हाताचा मुटका बनला पाहिजेत इतपत असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी अर्धी वाटी दहीसुद्धा घातलं आहे। आपण इथे सोडा घातला आहे आणि दहीसुद्धा घातलं आहे। तर यामुळे काय होतं, सोडा आपला ॲक्टिवेट होतो आणि आपली बाटी आतून मस्त जाळीदार, हलकी आणि खुसखुशीत होते। तर आता हे सगळं दहीसुद्धा मिक्स झालं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा असं छान गोळा तयार करून घेऊ। तर आता खूप दाबून किंवा खूप असं मळून आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा नाही। अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने थोडासा घट्टसरच आपल्याला इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, आता अशा पद्धतीने मी इथे बाटीसाठी लागणारा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। तर आता त्यातीलच असे छोटे छोटे बॉल आपल्याला घ्यायचे आहे। अगदी खूपच गरगरीत गोल करण्याची गरज नाही, बस हलकंसं असं आपल्याला याला भेगा पडल्या तरी हरकत नाही, कारण भेगा पडल्या तरच आपली बाटी छान अशी खुसखुशीत तयार होईल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आणि दोन्ही हाताच्या मधोमध थोडंसं दाबून याला असं चपटा आकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आता मी सगळ्या पिठाचे हातावर असे गोळे तयार करून घेते। तर बघा, असे आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये माझे इथे 10 असे गोळे तयार झाले आहे। तर आता हे प्रमाण 4 व्यक्तीसाठी अतिशय परफेक्ट आहे। तर आता हे तयार झालेले गोळे आपल्याला वाफवून घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी
आपण इथे इडली पात्र घेतलेलं आहे आणि इडलीच्या स्टँडमध्ये आपण हे गोळे असे ठेवून देऊ। तर त्या मापानेच आपण थोडेसे हाताने चपटे करून घ्यायचे आणि यामध्ये असे हे सगळे गोळे ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण इडली पात्रामध्ये जर हे बाट्या वाफवून घेतल्या तर अतिशय कमी वेळात आपला इथे काम तयार होतं। तर आता एकीकडे पाणीसुद्धा छान असं उकळलं आहे आणि त्यामध्ये आता हे आपण इडलीचं स्टँड ठेवून घेऊ। तर आता यामध्ये काही गोळे असे ठेवून घेतले आणि उरलेले आपण वरच्या दुसऱ्या स्टँडमध्ये ठेवून घेतले आहे आणि वरतून झाकण लावून आपण एक 15 मिनटं याला वाफवून घेऊ। तर आता हे गोळे वाफवत आहेत तोपर्यंत आपण डाळसुद्धा इथे छान शिजली आहे आणि आता आपण वरण तयार करून घेऊ। तर आता डाळ आपण छान अशी शिजली आहे, थोडीशी चमच्याच्या साहाय्याने आपण घोटून घेऊ। बघा मस्त अशी मऊसूत आपली डाळ शिजली आहे। आता त्यामध्ये आपण पाणी घालून थोडंसं पातळ तयार करून घेऊ। तर आता एकीकडे कढईमध्ये मी 4 चमचे तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं, यामध्ये मी मोहरी घातली, मोहरी तडतडली, आता जिरं घातले, जिरंसुद्धा मस्त फुललेत आणि आता एक कांदा मी असा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घातला आहे। आता कांदा आपल्याला मस्त असा मऊसर होऊ द्यायचा आहे, गुलाबीसर रंग आला की यामध्ये आपण वाळलेल्या लाल मिरच्या घालून घेऊ, याने भाजीला आपल्या टेस्ट छान येते। कढीपत्तासुद्धा घालून घेऊ। तर आता इथे महत्त्वाची टिप्स म्हणजे कढीपत्ता आपण सुरुवातीला घालायचा नाही, म्हणजे कढीपत्त्याचा स्वाद हा आपल्या भाजीमध्ये चांगला उतरतो आणि तो हिरवागारच राहतो। आता पाव चमचा मेथीसुद्धा घातली आहे आणि इथे एक साधारण पाव चमचा हिंगसुद्धा घातला आहे। तर मेथी घातल्यामुळे काय होतं, आपल्याला कुठल्याही डाळीचा पचनासाठी त्रास होत नाही। तर आता यामध्ये 1 चमचाभर मी इथे आलं लसूणची पेस्टसुद्धा घालून घेतली आणि आता बघा सर्व आपण जे घातलेले जिन्नस आहे ते चांगल्या प्रकारे असे मस्त फ्राय झाले आहे। आता यामध्ये 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो सुद्धा मी यामध्ये घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालू, म्हणजे फोडणीत कोथिंबीर घातली की आपल्या वरणाला स्वाद चांगला येईल। तर आता बघा हे जिन्नस छान असे मऊसूत आणि लवकर शिजावे यासाठी मी यामध्येच मीठ घातलं आहे। तर आता मीठ घातल्यानंतर काय होतं, टोमॅटो आणि कांदा मस्त मऊसूत होतो आणि अगदी नरम व्हायला मदत होते। तर आता चांगलं असं ढवळून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ। तर बघा आता तेल छान असं सुटलेलं आहे आणि आपलं कांदा टोमॅटोसुद्धा मऊसूत झाला आहे। तर आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घातले, अर्धा चमचा हळद घातली आहे, त्यानंतर 1 चमचा मी इथे धनेपूड घातली आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे आणि आता याला आपण मस्त असं मिक्स करून घेऊ। तर बघा मस्त आपला फोडणीला रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि मस्त असे खमंग असे आपले मसाले परतले गेलेत। तर आता यामध्ये मी परत 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला घालून घेते आणि तोसुद्धा आपण यामध्ये चांगला असा फ्राय करून घेऊ। तर आता मसाले सर्व घालून झाले। आता ही फोडणी चांगली शिजावी म्हणून यासाठी आणि आपले मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि यामध्ये मस्त हे सगळे मसाल्यांच्या चवी एकजीव व्हाव्या म्हणून वरतून झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला याची वाफ काढून घ्यायची। तर बघा आता मस्त सगळे काही जिन्नस गाळ शिजले आहे आणि तेलसुद्धा सुटलं आहे। आता आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ती आता यामध्ये घालून घेऊ। तर आपल्याला कितपत वरण घट्ट किंवा पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपल्या डाळीमध्ये पाणी मिसळा आणि त्या पद्धतीने आपलं वरण तयार करा। तर आता मी साधारणपणे डाळीमध्ये 2 ग्लास असं पाणी घातलं आहे आणि बघा मस्त आपली अशी इथे डाळ तयार झाली आहे। तर आता आपण आंबट गोड वरण तयार करतो आहे, त्यामुळे मी इथे 1 छोटा असा गुळाचा खडा घालून घेतला आहे आणि 2 चिंचेचे बुटकं मी इथे पाण्यात भिजत घातली होती, त्याचा गरसुद्धा मी यामध्ये घातला आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि याला आता छान असं ढवळून घेऊ। आता गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम ठेवणार आहे आणि याला छान अशी उकळी येईल आणि सगळे स्वाद असे एकत्र होतील। आता तोपर्यंत आपण आपली बाटी इथे वाफवल्या गेली का ती बघूया। तर बघा वरतून अजिबात चिकट लागली नाही आणि चाकू घालून बघितला तर चाकूसुद्धा आपला क्लीन आला आहे, म्हणजे आपली बाटी इथे चांगल्या पद्धतीने अशी वाफवल्या गेली।
तर बघा वरतून पूर्णपणे कोरडी लागत आहे आणि लगेच आपल्या लक्षात येतं आहे की आपली बाटी इथे वाफवल्या गेली आहे। तर आता तोपर्यंत आपल्या वरणाला छान अशी उकळीसुद्धा आली आहे आणि 2 ते 3 मिनटं छान अशी गदगदून उकळी येऊन आपले इथे आंबट गोड चवीचं मस्त स्वादिष्ट असं वरण तयार झालं आहे। तर आता गॅस बंद करूया आणि आता आपण बाटी तयार करायला घेऊ। तर आता इडली पात्रातून आपण सगळ्या बाट्या काढून थंड करून घेतल्या आहे आणि आता आपण याचे 2 भाग करून घेऊ सर्वप्रथम। तर बघा किती छान अशी जाळी आली आहे आणि मस्त हलके असे तयार झाले आणि मऊसूत झाले आणि आता याचे आपण परत आणखी 2 भाग करून घेऊ। असे एका बाटीचे आपण 4 भाग तयार करून घेऊ। आपण हवं तर अशी पूर्णच्या पूर्ण बाटीसुद्धा तळून घेऊ शकता, परंतु अशा पद्धतीने आपण 4 भाग जर केले तर आपल्याला ही बाटी खायला सोपी जाते। तर आता एकीकडे तेल गरम झालं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला आता ह्या सर्व बाट्या छान अशा तळून घ्यायच्या आहे। तर तेल सर्वप्रथम गरम करून घेतलेलं आहे। तर आता बघा मस्त असं आलटून पालटून आपल्याला थोडंसं असं गोल गोल फिरवत ह्या बाट्या तळून घ्यायच्या, म्हणजे त्या एकसारख्या अशा तळल्या जातात आणि एकसारखा रंग सगळ्या बाटीला येतो। तर असं सतत हलवत आपल्याला खालीवर करत ह्या सगळ्या बाट्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तर बघा आपण बघू शकता तळल्यानंतर किती छान याला रंग आला आहे आणि ह्या मस्त असं आतपर्यंतसुद्धा तळल्या गेल्या आहेत, कारण ह्या वाफवलेल्याच असतात त्यामुळे आत कच्चा राहण्याचा प्रश्नच नाही येत। परंतु अशा पद्धतीने जर आपण तळलं तर वरतून छान अशा कुरकुरीत तयार होतात आणि आतून मस्त अशा खुसखुशीत लागतात। तर आता दुसरी बॅचसुद्धा आपण थोडी थोडी करून अशा पद्धतीने ही तळून घेऊ। तर इथे आणखी एक टिप्स म्हणजे बाटी टाकताना अशी डायरेक्ट तेलात टाकायची नाही, अन्यथा तेल आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे असं झाऱ्यामध्येच घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं। तर बघा आता अशा पद्धतीने आता आपण ह्या सर्व बाट्या इथे तळून घेऊ। तर बघा अजिबात ह्या तेलकट होत नाही। बघा किती सुंदर याला जाळी आली आहे आणि मस्त अशा टोस्टसारख्या दिसत आहेत आणि बघा वरतून सुद्धा मस्त अशा टणक झाल्या आहेत आणि जेव्हा आपण खातो ना तर तेव्हा छान अशा ह्या कुरकुरीत लागतात आणि आतून मस्त अशा खुसखुशीत आणि मऊसूत लागतात। तर आपण ह्या बाट्या वरणासोबत तर खाऊ शकतात, परंतु तशीसुद्धा खायला खूप छान लागते आणि अशा करून जर ठेवल्या ना तर अगदी 15 दिवससुद्धा खराब होत नाही। तर आता बघा आपलं इथे आंबट गोड चवीचं असं मस्त असं स्वादिष्ट वरण इथे तयार झालं आहे। कुरकुरीत आणि मस्त काहीशा खुसखुशीत आपल्या बाट्यासुद्धा तयार झाल्या आहे। त्याच्यासोबत मस्त एका साईडला मी कांदा ठेवला आहे आणि 2 मिरच्यासुद्धा ठेवल्या आहे। तर अशा पद्धतीने जर आपण ह्या दाल बाटी बनवली तर फक्त अर्ध्या तासात आपला हा स्वयंपाक तयार होतो। आता कुठलेही पाहुणे येऊ द्या, झटपट असा पाहुणचार आपण त्यांना दाल बाटीचा करू शकता। आशा करते आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। लवकरच भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।